स्केल्स अँड टेल्स कन्झर्वेशन ट्रस्टचे सदस्य विकास आढाव यांना शाश्वत पार्क 2 मांजर्ली येथे काल संध्याकाळी 7:30च्या सुमारास एक फोन आला. त्या कॉलमध्ये इमारतीत साप शिरल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही बाब लगेचच सर्पमित्र संकेत कर्णिक यांच्यापर्यंत पोहोचवली. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन संकेत कर्णिक घटनास्थळी त्वरित पोहोचले. तपास केल्यावर त्यांना कळले की साप थेट 7व्या मजल्यावर गेला असून किचनच्या ग्रिलमध्ये बसून राहिला होता. इतक्या उंचीवर साप पोहोचणे अनपेक्षित असले तरी तो सुरक्षितरित्या काढण्यासाठी त्यांनी काळजीपूर्वक प्रयत्न केले. सावधगिरी बाळगत त्यांनी सापाला हाताळले आणि तो वाईन स्नेक म्हणजेच हरणटोळ असल्याचे ओळखले. हा साप सुमारे 3 ते 4 फूट लांबीचा होता. त्याला पकडल्यानंतर व्यवस्थित रेस्क्यू करून निसर्गात सोडण्यात आले. त्यामुळे सापालाही इजा झाली नाही आणि रहिवाशांच्याही मनातील भीती दूर झाली. हरणटोळ हा प्रामुख्याने झाडांवर राहणारा आणि निरुपद्रवी साप आहे. तो बहुधा आसपासच्या झाडांवरूनच इमारतीत आला असावा. आपल्या परिसरात अशा प्रकारचे साप आढळतात आणि त्यांची उपस्थिती ही निसर्गाच्या जैवविविधतेचे लक्षण मानली जाते. या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले की अशा प्रसंगी घाबरून न जाता तज्ज्ञांना कळवणे गरजेचे असते. स्केल्स अँड टेल्स कन्झर्वेशन ट्रस्ट आणि सर्पमित्र यांच्या तातडीने केलेल्या मदतीमुळे सापाचेही रक्षण झाले आणि मानवी जीवितालाही धोका टळला. 7व्या मजल्यावर वाईन स्नेक. पिल्लू है ना.